नमस्कार. आज मी ते शेवग्याच्या शेंगाची पाने घेतलेली आहेत. कोवळी पाने आहेत. त्या हाताने काढून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेली आहे. बाजूला ठेवते. थोडीशी कापलेली भाजी बाजूला काढून ठेवते. इथे 5-6 फणसाच्या आटल्या घेतलेल्या आहेत. चेचून घेते आणि बाहेरचं साल काढून टाकते आणि हाताने तोडून घेते. 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. कढईत काढून घेते. 4-5 तास अगोदर भिजत घातलेली मुगाची डाळ आणि फणसाच्या आटल्या घेते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजून घेते. डाळ आणि आटल्या शिजलेल्या आहेत. शेवग्याच्या पानांची भाजी घालते. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालते. थोडीशी परतून घेतल्यावर पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. तर चवीप्रमाणे मीठ, साखर आणि ओलं खोबरं घालते. परतून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. भाजी छान शिजून आलेली आहे. शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. तुरीची आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात हिंग, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 4 हिरव्या मिरच्या घालते तोडून आणि कुकरमधनं शिजून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 3 लसणीच्या पाकळ्या घालते. लसूण परतून झाल्यावर 2 सुक्या मिरच्या तोडून घेतलेल्या परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद आणि मिक्स करून घेते. त्यात भाजी घालते आणि परतून घेते. त्यानंतर कुकरमधनं शिजून घेतलेल्या डाळी घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. सर्व एकत्र करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. आता रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. तर चिंचेचं पाणी घालते आणि उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. आता खाली उतरवून ठेवते. डाळीला फोडणी देण्यासाठी तेल घेतलेले. तेल गरम झाल्यावर फोडणीला राई जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. लसूण लालसर झाल्यावर हिंग घालते. हिंग परतून झाल्यावर कढीपत्त्याची पानं घालते. मिक्स करून घेते आणि डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून डाळ मिक्स करून घेते. इथे भाजीची केळी घेतलेली आहेत. केळीचे साल काढून घेते. केळीचे साल काढून टाकलेले आहे. आता दोन्ही टोकं कापून टाकते आणि केळीची कापं कापून घेते. अशा प्रकारे तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि कापं पाण्यात घालून ठेवते, नाही तर काळी पडतील. आता पाणी काढून टाकलेलं आहे. कापांना लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून मॅरिनेट करून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या केळीच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. तर केळीचे कापं शॅलो फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून शिजून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि थोडंसं तेल घालते वरून आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढलेले आहे. झाकण न लावता पुन्हा परतून घेते. केळीची कापं शिजलेली आहेत. केळीची कापं तयार आहेत. इथे चवळी घेतलेली आहे. 4-5 तास अगोदर भिजत घातलेली. इथे माझ्याकडे सुरणाचा एक छोटा तुकडा होता. तो वाटीत घेते आणि 2 कोकमं घालते आणि पाणी घालून कुकरमधनं शिजायला ठेवते. इथे केळीची दोन्ही टोकं घेतलेली आहेत. ती पण कुकरमधनं शिजून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची परतून घेते. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा भाजून झाल्यावर ओलं खोबरं घालते.
खोबरं भाजून झाल्यावर गरम मसाला, हळद घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. गॅस बंद केलेला आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला राई, हिंग आणि कढीपत्ता घालते. त्यानंतर कुकरमधनं शिजून घेतलेली चवळी, सुरण आणि केळी घालते कच्ची. मिक्सरमधनं वाटून घेतलेली खोबऱ्याची पेस्ट घालते. पाणी, चवीप्रमाणे मीठ, थोडासा गूळ घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि छान उकळी काढून घेते. चवळीच्या रसाला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. सुरण घालून चवळीचा रस तयार आहे. इथे आंबाडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचं बाहेरचं साल काढून टाकते आणि आंबाड्यांना मीठ आणि गूळ लावते आणि बाजूला ठेवते. आंबाड्याचं सासव करण्यासाठी ओलं खोबरं, 8-10 काळी मिरी, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. इथे भांड्यामध्ये तेल घेतलेले. तेल गरम झाल्यावर त्यात फोडणीला राई, हिंग, मेथी, कढीपत्ता घालून फोडणी तडतडल्यावर मीठ आणि गूळ लावून ठेवलेले आंबाडे घालते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेले आंबाडे शिजलेले आहेत. मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते थोडंसं आणि छान उकळी काढून घेते. आंबाड्याच्या सासवला उकळी आलेली आहे. आंबाड्याचं सासव तयार आहे. आता मी सर्व करते.